हाय गाइज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सुयोग अँड सिया ब्लॉग डायरी। सो आज आपण जाणार आहोत कोकणातील पारंपरिक खेळ बघायला। ते कुठे जातोय, कोणत्या गावात जातोय आणि तिथे जाऊन आपण काय काय एक्सप्लोर करतोय ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच। सो स्टे ट्यून, बाय। तो गाईज तुम्ही बघू शकता आपण पोहोचलोय अंधरल्याच्या पुलावर आणि अंधरल्याचं पूल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपलं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे। तर आपण चाललोय माझ्या गावी म्हणजेच केशीला। तर गाईज कोकणी माणूस आणि शिमगा यांचं एक वेगळंच नातं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच। तर आज मीही माझ्यासोबत असंच काहीतरी एक खूप जास्त सगळा स्ट्रगल करून मीही पटापट माझं काम आटपून पोहोचले केळशीत, कारण माझ्या घरी येणार आहेत केळशीतले संकासूर। सो काय असतं आणि काय परंपरा आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेलच। सो स्टे ट्यून। सो गाईज याला म्हणतात बहिरीचा खेळ। ही केळशी गावची परंपरा आहे आणि असे दोन संकासूर असतात आणि ही सगळी मंडळी आपल्या घरी येऊन देवाची आरती म्हणतात आणि अशीच लोक ही प्रत्येकाच्या घरी जातात, वाडीत प्रत्येकाच्या घरात फिरतात। ही केळशी गावची परंपरा आहे, ग्रामदेवतेचा खेळ असतो हा। इथे आमच्या गावात पालखी नाही फिरत, बहिरीचा खेळ फिरतो, अशी परंपरा आहे गाईज। मग त्यांची आरती केली जाते गाईज इथे आणि मग घरातले प्रत्येक जण त्यांचं दर्शन घेतात। सो बघू शकता तुम्ही इथे।
सो गाईज इथे तुम्ही बघू शकता ते त्यांचं जे मुखवटा आहे ते काढतात. हे सगळ्यांच्याच घरी नाही काढलं जात, काही मानाची ठराविक घरं असतात आणि तिथेच ते काढलं जातं. तर ते काढून तिथे व्यवस्थित सेटल होतात. तिथे ते 5-10 मिनिटं अशी विश्रांती घेतात, चहा नाश्ता करतात आणि त्यानंतरला पुन्हा आपलं जे मुखवटा वगैरे जे काही आहे ते प्रिपेअर करतात, रेडी होतात आणि पुन्हा दुसऱ्या घरात जायला निघतात. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे ते बसले, खूप दमतात ते पण, कारण ॲक्च्युली गाईज आहे ना, ते पायात चप्पल वगैरे न घालता भर उन्हातानातून ते असं सगळीकडे सगळ्यांच्या घरी दर्शनासाठी ते फिरत असतात. सो त्यांना पण विश्रांतीची गरज आहेच. सो बघू शकता मानाची घरं असतात तिथे ते बसतात आणि आपला कोकणी माणूस पण त्यांची चांगल्या पद्धतीत सेवा करताना आपल्याला तिथे दिसतोय. त्यांना नाश्ता दिला जातो आणि थोडं ते फ्रेश होतात आणि मग ते निघतात. सो गाईज यांना बघून मी लहानपणी इतकी घाबरायचे, म्हणजे खूप जास्तच घाबरायचे. म्हणजे मला एक्साइटमेंट पण असायची, पण मी यांच्या पुढ्यात आणि यांचं दर्शन घेण्यासाठी मी खूप रेअर गेलेली आहे आणि मी खूप रडायची, कारण मला खूप भीती वाटायची यांची. सो स्टील हा व्हिडिओ कॅप्चर इतक्या टाईम नंतर करताना मला इतकं छान वाटतंय की मी पहिल्यांदाच त्यांचा व्हिडिओ इतक्या जवळून कॅप्चर केलाय, त्यांचं दर्शन घेतलंय. सो मला खूप छान वाटतंय. केवढा गेलाय मग त्यांना वाटत